तुम्हाला पार्टीला जायचं आहे आणि तुमच्याकडे अशी साधी सिंपल साडी आहे, तुम्हाला समजत नाही आहे की कशाप्रकारे मी ही साडी नेसू ती. तर अशा या साध्या सिंपल साडीला पण आपण याचा छान असा लूक देऊ शकतो. तर चला, आज आपण शिकणार आहोत एकदम मॉडर्न पद्धतीने साडी कशी नेसायची ते. एकदम सोपी पद्धत आहे. तर चला, आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. तर साडी नेसण्यापूर्वी मी पहिल्यांदा आधी सँडलचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे शेपवेअरचा वापर केलेला आहे. आता इथे हे शेपवेअर जे आहे ते बेली बटनच्या थोडंसं खाली अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला नेहमीप्रमाणे जशी आपण साडी टक करतो त्याप्रमाणे आपल्याला टक करायची आहे. साडी टक करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला हा ज्या साडीचा आहे तो पदर काढायचा आहे. तर पदर काढण्यापूर्वी पहिल्यांदा मी अशा प्रकारे हा पदर सगळा एकत्र करून घेत आहे. एकत्र करून झालं की त्याच्यानंतर हा जो पदर आहे तो पाठीमागून पुढे आपल्याला डाव्या खांद्यावरती अशा प्रकारे घ्यायचा आहे. तर आता याची उंची कितपत आपल्याला घ्यायची आहे ती आपल्याला ठरवायची आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा आधी मी उंची बघितली आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे आपल्याला प्लीट्स काढायचे आहेत. प्लीट्स काढताना एक महत्त्वाची गोष्ट, जशी आपण नेहमीप्रमाणे प्लीट्स काढतो त्याप्रमाणे काढायचे नाही. आता फक्त दोन जी आपली बोटं आहेत त्याचं जेवढं अंतर आहे ना तेवढेच आपल्याला छोटे छोटे एकदम प्लीट्स जे आहेत ते काढायचे आहेत. याचं काय कारण आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर इथे अशा प्रकारे मी ह्या छोटे छोटे अशा प्लीट्स काढलेल्या आहेत. आता आपल्याला सगळा जो पदर आहे तो अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचा आहे. एकत्र करून झाला की जिथे आपल्याला आता खांद्याच्या इथे जिथे आपल्याला पिनअप करायचा आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे हा फोल्ड करून घ्यायचा आहे. पदर ज्याप्रमाणे मी घेतलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला रबर बँड लावायचा आहे. रबर बँड लावल्यानंतर तिथे ना आपल्याला तो जो साडीचा भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला पसरवायचा आहे. म्हणजे याचं फूल तयार व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तो गोलाकार अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघत असाल की हळूहळू आपलं हे जे फूल आहे ते तयार होत आहे. आता इथे तुम्हाला एक गोष्ट सांगेन मी, जितकं तुम्ही जास्त असा भाग तो घ्याल तेवढाच तुमचं जे फूल आहे ते मोठं दिसणार आहे. म्हणजे तुम्ही एकदम छोटासा अगदी भाग घेतलात तर तुमचं छोटं फूल तयार होणार आहे. मोठा जर का भाग घेतलात तर मात्र मोठं फूल तयार होणार आहे. तर इथे तुम्ही कमी जास्त फूल फुलाची जी साईज आहे ती करू शकता आपोआप, असं काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. तर आता इथे आपल्याला फूल जे आहे ते मी पूर्ण फुलवलेलं आहे सगळीकडनं. ते जे कापड आहे ते सगळीकडनं असं बाहेर काढलेलं आहे. आणि आता इथे जे दोन टोकं जी आपली येणार आहेत तिथे आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे उभा पिनअप करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही 1 किंवा 2 असा जो पिनअप आहे तो तुम्हाला करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवेन आपलं फूल कशा पद्धतीने तयार झालेलं आहे ते. फूल आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे फुलवून घ्यायचं आहे. म्हणजे ते फूल दिसलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला फुलवायचं आहे. इथे मधोमध तुम्ही असं ना पिनअप पण करू शकता. म्हणजे जे आपले साडी पिन असतात ना ते पण तुम्ही लावू शकता. म्हणजे ज्या साडीला जसं मॅच होईल त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता, जेणेकरून ते आणखी पण सुंदर दिसू शकेल. आता बघा, मी तुम्हाला बोलले होते ना की मी प्लीट्स काढायला सांगितले होते छोट्या छोट्या. काढण्याचं कारण काय की बघा, पाठीमागे तुम्ही बघत असाल तर पदर जो आलेला आहे तो जशा आपण प्लीट्स काढलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला आलेला आहे. आणि पुढे पण तुम्ही बघत असाल तर पुढे पण ज्या प्लीट्स आलेल्या आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. तर ह्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की असा आपल्याला ज्यावेळी पदर काढायचा असेल, असं फूल तयार करायचं असेल आपल्याला, तर त्याच्या आधी पहिल्यांदा आपण ज्या छोट्या छोट्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतरच ते फूल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपला पदर रेडी झालेला आहे. पदराला मी पिनअप करत आहे. पाठीमागचे जर प्लीट्स समजा थोड्याशा इकडे तिकडे समजा हल्ल्या असतील तर दुसऱ्याच्या मदतीने तुम्ही इथे त्या प्लीट्स सगळ्या व्यवस्थित घेऊन तिथे आपल्याला व्यवस्थित असा पिनअप करून घ्यायचा आहे. आता इथे माझ्या हेल्पला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मग मी एकटीनेच हे काम चालून घेतलेलं आहे. तर पदर आपला काढून झालेला आहे. त्याच्यानंतर पदराच्या ज्या प्लीट्स आहेत समोरच्या त्या पण आपण सगळ्या व्यवस्थित अशा प्रेस करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इकडे कमरेच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत. तर कमरेचा इथला जो काठाचा भाग असतो तो मी अशा प्रकारे खेचून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथे मला पिनअप करायचा आहे. पिनअप जो करायचा आहे आपल्याला तो आपल्याला तिरका असा पिनअप करायचा आहे. आणि जसं आपण सुईच्या मदतीने जसं आपण शिवतो ना त्याप्रमाणे आपल्याला तिथे पिनअप करून घ्यायचं आहे. आता पिनअप आपला करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता निऱ्या काढून घ्यायच्या आहेत. कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी नंतर काढणार आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा आधी मी ह्या निऱ्या काढते. निऱ्यांच्या ज्या प्लीट्स आहेत आपल्या त्या काढून घेताना इथला जो भाग आहे कमरेच्या प्लीट्स आपल्याला काढायच्या आहेत, त्याच्यामुळे काहीचा जो भाग आहे तो मी सोडून दिलेला आहे. आता इथे ह्या ज्या सगळ्या आपण निऱ्या ज्या काढलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला एकत्र करून व्यवस्थित आलेल्या आहेत की नाही ते चेक करायचं आहे. सगळ्या ज्या आपल्या प्लीट्स आहेत त्या एका पाठोपाठ एक अशा यायला पाहिजेत.
हे सगळं व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला तिथे पिनअप करायचं आहे. पिनअप करून झाला की परत एकदा एक एक प्लीट्स आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या एकत्र प्लीट्स घेऊन आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडंसं जे आहे ते आपल्या प्लीट्सना प्रेस केलेलं आहे आणि ज्या निऱ्या होत्या आपल्या त्या टक करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला जो कमरेच्या इथला ज्या प्लीट्स आहेत त्या काढण्यासाठी बघा, आपण निऱ्या काढताना काहीचा जो भाग होता साडीचा तो सोडून दिलेला होता, तर तोच आता मी आतल्या साईडने अशा प्रकारे खेचून घेऊन तिथे अशी गुंडाळी करून म्हणजे रोल असा करून मी तो टक केलेला आहे. आता इथे तुम्ही पाहत असाल आपल्या कमरेकडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या पण अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत आणि आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या पण बघा एकापाठोपाठ एक अशा निऱ्या आपण घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या आणखी सुंदर प्रकारे अशा प्रकारे आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी साडी आहे ती तुम्ही पार्टीवेअरसाठी घालू शकता खूप सुंदररित्या. म्हणजे अगदी तुमची साडी सिंपल जरी साडी असेल आणि अशा प्रकारे जर का तुम्ही नेसला तर ती आणखी सुंदर दिसणार आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलवरती त्यांचे पण व्हिडिओ आहेत, तर नक्कीच ते पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पण नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.